प्रत्येक मराठी माणसासाठी आजचा दिवस खरं तर दिवाळी दसऱ्याप्रमाणे आहे, कारण दोन्ही राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र एकाच व्यासपीठावर येत आहेत आणि मराठी माणसांसमोर ते नेमकं काय भाष्य करणार याची उत्कंठा खरं तर शिगेला पोहोचलेली आहे। मी सध्या वरळी डोम परिसरामध्ये आहे। इथलं हे भगवं वातावरण आपण पाहू शकता कशा पद्धतीचा आवाज मराठीचाच, कुठलाही बॅनर नाही आहे कुठल्याही पक्षाचा, पण मराठी हाच अजेंडा आहे। कुठलाही झेंडा नाही पण अजेंडा मराठीचा आणि आवाज मराठीचाच आहे। अशा आशयाचं हे चित्र जे आहे ते अत्यंत सकारात्मक आहे असं सुद्धा बोललं जातं आहे आणि आवाज मराठीचाच असं म्हणत या ठिकाणी संदीप देशपांडे सुद्धा एक आगळं वेगळं जे टी शर्ट आहे ते तयार करून या ठिकाणी पोहोचलेले सकाळी सकाळीच आणि गुणाक्षर आहेत खरं तर ही सगळी मराठीची मूळाक्षर आणि ही सगळी मूळाक्षराचं जे टी शर्ट आहे ते तुम्ही या ठिकाणी घातलेलं आहे। कसं वाटतं तुम्हाला आणि किती आनंद किती उत्साह आहे, कारण या दिवसाची प्रत्येक मराठी माणूस 20 वर्षापासून वाट पाहत होता। निश्चित आज महाराष्ट्रामध्ये खरं तर या फक्त वरळी डोममध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय हा आज 5 जुलैला साजरा होणार आहे। 1960 नंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर मराठी माणसाची सर्वात मोठी एकजूट हे महाराष्ट्र आज बघतोय। नक्कीच, पण आपण पाहतोय की कुठेतरी एकनाथ शिंदे यांनी काल केलेलं वक्तव्य जय महाराष्ट्रानंतर ते जय गुजरात म्हणून गेले, यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पण बऱ्याचशा ऑडिओ क्लिप व्हिडिओ क्लिप्स दाखवल्या आणि वरळीतला पण उल्लेख केला। तुम्ही त्याच वरळीतून निवडणूकसुद्धा लढलेल्या आहात, तो एक मुद्दा। यानंतर केडिया जे व्यावसायिक आहेत त्यांनी केलेलं विधान आणि यानंतर मी मराठी बोलणारच नाही, मी गुजरातीच बोलणार, राज ठाकरेंनाच केलेलं थेट आव्हान, याकडे नेमकं कसं पाहता? या सगळ्या पार्श्वभूमी अत्यंत महत्त्वाची आजच्या सभेच्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा अपमान करेल त्याच्या कानाखालीच बसेल। एकतर हे जाणीवपूर्वक जे मराठी भाषेचा अपमान करण्याचा प्रयत्न करतात, एकतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी, नंतर मग आम्ही आमच्या पद्धतीने करू। नक्कीच, पण यासोबतच मीरा भाईंदरमध्ये पण जो प्रकार घडला सांगतोय, मराठी भाषेचा आता जाणीवपूर्वक नॅरेटिव्ह असं पसरवलं जात आहे की बाबा त्याला मराठी बोलता येत नाही म्हणून मारलं, त्याला मराठी बोलता येत नाही म्हणून नाही मारलं, मराठी भाषेचा अपमान करत होता म्हणून त्याला मारलं आणि यापुढे जर कोणी अपमान करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या कानाखालीच बसेल। एक तर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, तर आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू। सैनिक शिवसैनिक एकत्र एकाच व्यासपीठावर एकाच सभागृहामध्ये, किती या सभागृहाची नेमकी कॅपॅसिटी आहे आणि हे दृश्य किती सकारात्मक आहे येत्या निवडणुकीच्या निमित्ताने? हजारोंच्या संख्येने आज लोक इथे येणार आहेत, लोकांना उत्सुकता आहे या विजयी मेळाव्याची। काय दोन भाऊ आपला संदेश देत आहेत, मला असं वाटतं हे ऐकण्याची उत्सुकता सगळ्यांना आहे। कार्यक्रमाची नेमकी सगळी रूपरेषा कशी असणार आहे हे मला असं वाटतं नांदगावकर साहेब आणि संजय राऊत साहेब सांगू शकतो। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतो या ठिकाणी काही जागा आहेत त्या सुद्धा राखीव ठेवण्यात आलेल्या, बघा यावर राखीव लिहिलेले जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा यावर बसतील आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे ज्यावेळी येतील त्यावेळी घोषणाबाजीने हा संपूर्ण परिसर दुमदुमून जाईल असं सुद्धा बोललं जातं आहे। एकंदरीतच आपण पाहतोय की कशा पद्धतीचं नेमकं वरळी डोम परिसरामध्ये वातावरण आहे। लोकांनी येऊन या ठिकाणी बसायला सुरुवात सुद्धा केलेली आहे आणि आज व्यासपीठावर नेमकं काय भाष्य केलं जाणार आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याकडून हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आजची सभा ही निर्णायक होणार आहे का, पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।